नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मिळून 9 आमदारांना निलंबित केले गेले आणि याच विषयावरती विधानसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत शिवसेनेचे नेते आमदार विनोद घोसाळकर. मी आपलं स्वागत करतो आमच्या कार्यक्रमात. पहिले तर मला हेच विचारायचं आहे की बजेट चालू असताना म्हणजे अर्थसंकल्प सादर केला जात असताना हा जो सगळा विरोधी पक्षांनी आपण सर्वांनी त्या ठिकाणी हंगामा केला, गोंधळ घातला, त्यामुळे ही निलंबनाची कारवाई झाली आहे. तर असं काय कारण पडलं होतं की त्या ठिकाणी अर्थसंकल्पाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला? नाही, अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी मी पुरवणी मागण्यांवरती जीवनदायी आरोग्य योजनेचा विषय काढला होता की गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये, कारण पुरवणी मागण्या अगोदर येतात, 250 कोटीची म्हणजे गरीब नागरिकांसाठी एक योजना सरकारने आमच्या समोर मान्यता घेतली, पैसेही मंजूर केले. आणि आमचा नेमकाच प्रश्न होता की ती योजनेचे 250 करोड रुपये आणि ती योजना तुम्ही लागू का केलीत नाही सभागृहाची मंजुरी घेतल्यानंतर, तो एक विषय होता. आणि त्याच्यानंतर आम्ही मग त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की नवीन योजना आहे, आम्ही आता 6 जिल्ह्यासाठी करतोय, मग 8 जिल्ह्यासाठी करतोय. त्याच्यावरती सभागृहामध्ये थोडंसं वातावरण तापलं की जर करायचे असतील 6 जिल्ह्यांनी 8 जिल्ह्याचा निकष काय, सगळं करायचं तर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सगळी करा, ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती. त्याच्यानंतर आमचा प्रश्न असा होता की साधारण बजेटमध्ये समान मतदारसंघामध्ये निधी द्यायला पाहिजे, कारण आतापर्यंत तसा निधी दिला जात नाही आणि म्हणून त्या पद्धतीचा एक तो विषय आमचा होता. तिसरा विषय आमचा असा होता की तुम्ही बजेट सादर करता, पण गेल्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. तर संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचं अध्यक्षपद आतापर्यंत म्हणजे मलाही पत्र आलं होतं की तुम्ही मिटिंग घ्या म्हणून, पण ऐन वेळेला शासनाने सर्क्युलर बदलला आणि पालकमंत्री जो नेमेल तो, आणि कसं आमच्याकडे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून निराधार महिला येतात, त्यांचे विधवा महिला येतात, या सगळ्यांना उत्तरं आम्हाला द्यावी लागतात. आणि म्हणून आम्ही मागणी केली होती आणि त्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की ते आम्ही मान्य करतो. आणि शेवटच्या सेशनमध्ये शेवटच्या दिवशी अध्यक्षांनी 3 वेळा सरकारी लोकांना त्यांच्या दालनात बोलवण्याचं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं. 3ही वेळा आम्ही गेलो विरोधी पक्षातलो, पण सत्ताधारी पक्ष आले नाही आणि तो एक प्रश्न उपस्थित केला होता. बजेट हा 2 वाजता होतो, पुन्हा सकाळी तो विषय आम्ही उपस्थित केला की आम्हाला एक शासनाकडून अध्यक्षांनी तो प्रयत्न केले की सरकारने याच्यावरती काहीतरी निर्णय द्यावा, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्याबद्दल कुठलीही भूमिका, ठोस भूमिका घेत नाही. अर्थसंकल्प अजितदादा, सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा सुरू करतो ते आम्ही इश्यू केलेला नाहीये. पहिल्यांदा मी स्पष्ट करतो, प्रश्न 11 वाजता जेव्हा आमचं हाऊस सुरू झालं, प्रश्नोत्तराचा झाला, 3 पासून 2 वाजेपर्यंत 3 वेळा सभा तहकूबी झाल्या आणि त्यावेळेपासून मागणी आमची अपेक्षा होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री याच्याबद्दल काहीतरी आम्हाला आश्वासन देतील. अगदी लगेच द्या असं आम्ही चर्चा करू, आम्ही बोलू, असं कुठलंही प्रकरण झालं नाही. डायरेक्ट 2 वाजता हाऊस त्यांनी बोलवलं आणि दादा सभागृहामध्ये अर्थसंकल्पासाठी आले. आता हा सगळा आमच्या विरोधी पक्षांच्या सभासदांचा अवमान आहे. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला उभे राहिलो. 10 मिनिटं आम्ही आमच्या जागेवरती बसून आम्ही ती मागणी करत होतो, पण या 10 मिनिटात मुख्यमंत्रींनी एकही शब्द काढला नाही, अजितदादांनी एकही शब्द काढला नाही. आमची अपेक्षा होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या सभागृहाचे नेतृत्व करत ते सांगतील आमदारांना की तुम्ही गप्प बसा, आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता सादर होतो, तुमचा विचार करू. तेही नाही बोलले. दादाही त्याच तोऱ्यामध्ये होते. आम्हाला काही किंमतच द्यायची नाही. अध्यक्ष आम्हाला सांगत होते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, तुम्ही जागेवरती बसा. आणि इतक्या भावना तीव्र होत्या की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे आणि सगळेच त्या वेलमध्ये होते. जवळजवळ 80-90 आमदार त्या वेलमध्ये होते. अशा वेळी महाराष्ट्राच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांनी वाचन सुरू केलं. शेवटी आम्हाला पण काहीतरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्या सभागृहामध्ये आम्हाला पण काहीतरी किंमत आहे आणि ती सत्ताधारी पक्षाने आमचा विचार करायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा होती. पण ही जी म्हणजे अजितदादा पवार अर्थमंत्री जे आहेत त्यांनी यापूर्वी एक भाषा वापरली होती की टगेगिरी ते पण करू शकतात. तर टगेगिरी ते करू शकतात याला जी टगेगिरी दाखवली गेली विरोधी पक्षांतर्फे
म्हणजे कालच्या सगळ्याच बातम्यांमध्ये हाच उल्लेख होता की विरोधी पक्षांनी दाखवून दिली अजित पवारांना टगेगिरी, तर त्याच्यामुळे ही कारवाई केली आहे. नाही नाही, कसं आहे, टगेगिरी हे अजित पवारांनी हे राजकारणामध्ये आणलेला तो शब्द आहे. त्यांनी कुठल्या तरी भाषणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये असं म्हटलंय की सहकारामधले कार्यकर्ते टगे आहेत आणि टगे असतात तेच निवडून येतात आणि म्हणून सरकाराचा सहकाराचा असहकार झाला, बट्ट्याबोळ झाला, हे आम्हालाही मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे आणि मीही त्यातला आहे. आम्ही काय अजितदादाला असं टग्या आहे असं काही म्हणलं नाही, स्वतःला लावलेली ती उपमा आहे, मग ते आम्ही बोललो. पण ती काय असते हे तुम्ही त्यांना दाखवलं काल सभागृहात. नाही असं नाही म्हणता, बघा आम्ही असं वाटत असेल कुणाला की विरोधकांना म्हणजे कसं आहे, प्रश्न असा आहे की दादागिरी कुणी करावी, पण ते नियम आहेत की हा कुणाचा राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा हा अर्थसंकल्प नाही, जनतेच्या निधीतून आलेला किंवा करातून आलेला हा अर्थसंकल्प आहे आणि तो महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी किंवा विकासासाठी हा हे वाटण्याचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आमचाही समान हक्क आहे, आम्ही बोलू शकतो. पण अशी आहे ना की तुम्ही बोलायचंच नाही, आम्ही देऊच तेच. मग याला काय म्हणणार, दादागिरी म्हणणार, टगेगिरी म्हणणार. लक्षामध्ये लोकांना असं वाटतं की आम्ही विधानसभेमध्ये आम्ही बोमाम करतो, पण काय करणार, आदर्श आलं, उत्तर नाही आहे. आदर्श हे नागपूरचं प्रकरण आहे. आदर्श आम्ही काढलं त्यावेळेला, मुख्यमंत्र्यांना तर अशोक चव्हाणांना तर आम्ही काढलं नाही, ते शेवटी तुम्हीच काँग्रेसवाल्यांनीच त्यांना काढले ना. तो काय आम्ही म्हणजे हा प्रकरण खरं होतं, तुम्ही मान्य का करत नाही. लवासाचं प्रकरण आलं म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट सिरियस घेत नाही, विरोधकांना व्यवस्थित उत्तरं देत नाही, मग विरोधकांकडे दुसरं हत्यार नसतं. थॉमस प्रकरण आलं, अनेक भूखंडाचे प्रकार आले की परस्पर कुणी विकले, कुणी केले, काय करते, मुंबईत तर विकायला काढले, MMRD आहे. आणि हे विषय जर आम्ही मांडायला गेलो तर त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात आणि मग ते अशा पद्धतीनं गोंधळ घालतात आणि सर्वात वाईट म्हणजे सगळं शासकीय कामकाज उरकून घेतात. याच अनुषंगाने म्हणून मला हा प्रश्न विचारायचा होता की ज्या वेळेला असं होतं, म्हणजे आज निलंबन झाल्यानंतर आजचं चित्र विधानसभेच्या समोरचं हे होतं की 104 आमदार विरोधी पक्षांचे हे पायऱ्यांवरती बसून होते, ते सभागृहामध्ये गेले नाहीत. आता हे सभागृहामध्ये गेले नाहीत या निलंबनाच्या निषेधार्थ, पण आतमध्ये सत्ताधारी पक्षांचं फावणार होतं की विरोधी पक्ष संपूर्ण बाहेर आहे, त्यांना हवी ती विधेयकं ते आतमध्ये बसून मंजूर करू शकत होते. नाही, ह्याचं कारण असं आहे की आता दोन्हीकडून त्याचं प्रेस्टीज इश्यू झालेला आहे. पहिलं असं आहे की म्हणजे मला जी माहिती मिळाली त्या सभागृहातल्या काँग्रेस सदस्यांनी स्पष्टपणे त्या सभागृहामध्ये ह्या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले की आम्हाला पैसे आम्हाला निधी दिला गेला नाही, राष्ट्रवादीला दिला नाही, तेव्हा आम्ही त्या सभागृहात नव्हतो, तेच आम्ही म्हणतोय. बरं, दुसरं असं आहे की साधारण 1:30-2 वाजता अध्यक्षांच्या माध्यमातून आमचे सिनियर सदस्य देशमुख साहेबांनी हा विषय सुद्धा सभागृहात घेतला की ही लोकशाही नाही की विरोधी पायरीवरती बसलेत आणि तुम्ही हे चालवतात, दोन्ही ही एका नाण्याची बाजू आहेत. त्यावेळेला त्यांनाही समन्वय साधा त्यांच्याजवळ. त्यांना देशमुख साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांनी तुम्ही जा त्यांच्याजवळ बोला, चर्चेला त्यांना बोलू, आम्ही चर्चा करतो. आम्ही चर्चेला गेलो. चर्चेला गेल्यानंतर अध्यक्षाने आमच्यावर चर्चा केली, सरकारच्या बाजूने कोणी नव्हतं आणि अध्यक्षांनी काय सांगितलं आम्हाला, हा निर्णय शासनच घेऊ शकेल, तुमच्या ज्या मागण्या त्याचा शासन निर्णय घेऊ शकेल, तुम्ही फक्त मी विनंती करतो तुम्ही सभागृहात या. मला एक म्हणायचं आहे की काही असू द्या, कुठल्याही भानगडी असू द्या, पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी होती की विरोधी पक्षाचे नेते खडसे साहेब हे बाहेर बसले आहेत, आमदार नुसते नव्हते, सगळे शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आहेत, मनसेचे बाळा नांदगावकर आहेत. आम्ही ठीक आहे, आमचे आमदार म्हणून आमचा एक ठीक आहे, आम्ही बसू शकतो, आम्ही पण ज्यावेळेस ही ते लोक कुठे नसतात आणि ही जेव्हा बसले तर संवेदनशील सरकार असलं तर त्यांनी सांगितलं तर बाबा तुम्ही या, आम्ही चर्चा करू. तेही त्यांनी दाखवलं नाही. संध्याकाळपर्यंत त्याच रस्त्याने रुबाबात गेले आमच्या बाजूने पायऱ्यावरून आणि रुबाबात आले. अशा पद्धतीने राज्य चालवता येणार नाही या लोकशाहीमध्ये. ही हुकुमशाही नाही, ही दादागिरी आम्ही पण सहन करणार नाही. आणि आमचं भानगड काय, आम्ही त्यांच्या विरोधात नाहीत. तुम्ही हा दादाने काय कुठल्या दादांच्या घरचा बजेट देत नाहीत, तुम्ही जो जनतेला बजेट देणार आहात तो व्यवस्थित द्या. तुम्ही ज्या मागच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नुसते तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच निधी देणार नाही, फक्त तुम्ही 5 करोड ह्या आमदाराला, 5 करोड त्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघात, आणि मग हा असमतोलपणा
आणि ह्याच्यातून मतदारसंघाचा अनुशेष वाढेल आणि पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं आता विदर्भाचा अनुशेष आहे, कोकणाचा अनुशेष आहे आणि हा नवीन अनुशेष निर्माण होईल. अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही. या अर्थसंकल्पामध्ये असं आणखीन काय काय दडलेलं आहे याही विषयावर आपण चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय या सगळ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या अनेक मुद्द्यांवर. हा अर्थसंकल्प जर वाचला, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जर पोहोचला, तर हा अर्थसंकल्प आहे का अनर्थसंकल्प आहे असा प्रश्न पडतो. पाववड्यावरचा टॅक्स कमी केला जातो, पाववड्यावरती टॅक्स कुठे आकारला जातो हा खरा प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणचा तो कमी केला जातो. इतक्या हवेतले बुडबुडे जर का याच्यामध्ये असणार आहेत, तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच्या चर्चेमध्ये विरोधी पक्ष त्यात सामील होऊन या सगळ्या गोष्टी धडधडीत नागड्या उघड्या करणं खूप गरजेचं आहे. पण विरोधी पक्ष या चर्चेत सहभागी होत नाहीये. आम्हाला मान्य आहे, आम्ही अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे. सोमवारच्या नंतर ते आम्हाला करावंच लागणार आहे. शेवटी ते जर टगेगिरी करत असेल तर आम्हाला जास्त काळ टगेगिरी जनतेच्या याच्यासाठी करता येणार नाही. त्याच्याबद्दल नक्कीच आमच्या विरोधी पक्षातर्फे काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. प्रश्न असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली, ते पण मुख्यमंत्री होतेच ना. ह्या महाराष्ट्रामध्ये एक उद्योगाची क्रांती झाली, ह्या महाराष्ट्रानेच केली, त्याच मंत्रिमंडळातील त्याच सत्तेने केलेली आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आलं, सहकार आलं की मोठमोठे कारखाने, साखर कारखाने आले, सूतगिरण्या आल्या लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता काय आल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. साखर कारखान्यांनी पैशाची वाट लावायची कशाही पद्धतीनं आणि शासनाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्यायचा आणि शेतकऱ्यांना देताना आम्हाला मारामाऱ्या करायच्या, आम्ही सस्पेंड व्हायचो लक्षामध्ये. आज उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र एक नंबर असलेला देशातला उद्योग, आज आपण दुसऱ्या नंबरवर जातो. गुजरात आणि बिहार पुढे जातात. हे आम्ही जर त्या अर्थसंकल्पातून आम्हाला हे अपेक्षित आहे. तरुण आहेत, बेकारी आहे, त्यांनी विवाह धोरण, एक तर महाराष्ट्रामध्ये विवाह धोरण नाही, विवाह धोरण मोठं गाजावाजा करून आणलं, पण दिले किती, 25 करोड रुपये महाराष्ट्राला. 25 करोड विवाह धोरणाला. एक स्टेडियम तरी होणार आहे का एवढ्या जिल्ह्यातून किंवा एवढ्या नगरपालिकेतून, एवढ्या सहकारातून? म्हणजे केवळ मागचं ओढत नेलं. आणि तसं वड्यापावचं आहे तसं त्यांनी तांदूळ, गहू, डाळी वगैरेचं सांगितलं आम्ही स्वस्त केलं. स्वस्त नाही केलेला, तो मागचा जो करमुक्त होता तो त्याने ह्या वर्षी चालू ठेवलेला आहे. म्हणजे किती जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची. आणि ह्याच्यावरती आम्ही जर त्यांना विचारलं गेलं तर त्यांना असं वाटतं की आम्ही विचारूच नाही, आम्ही फक्त राज्यकर्ते, हे सरळ मार्गाने चाललेले राज्यकर्ते आहोत.
त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण बाहेर जे चित्र निर्माण होतंय ते चित्र असं निर्माण होतंय की या अर्थसंकल्पातल्या या ज्या गोष्टी आपण आता म्हणताय या लोकांच्या समोर उघडकीस करण्याऐवजी किंवा करण्यापेक्षा किंवा सभागृहामध्ये त्या उघडकीस आणण्याऐवजी विरोधी पक्ष हा संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदासाठी फक्त अडून बसलाय, नाही असं एक चित्र बाहेर निर्माण होतं. मान्य आहे मला, तो एक भाग आहे. विरोधी पक्षाने आता लवासा कुणी काढलं, विरोधी पक्षानेच काढलं, आदर्श कुणी काढलं, थॉमस प्रकरण कुणी काढलं, किंवा जे जे भ्रष्टाचार झाले मुंबई शहरातील भूखंडातले जवळ 36 मागच्या नागपूरमध्ये 36 अशी प्रकरणं आम्ही दिली होती की ह्याच्यामध्ये आम्हाला चर्चा करायची आहे. आलक्ष्यामध्ये ठातूर मात्र उत्तरं देणं, कुठलीही चौकशी करत नाहीत किंवा आम्ही सांगितलेला कुठलाही त्याला उत्तर व्यवस्थित देत नाही, वेळ मारून नेणं आलक्ष्यामध्ये, अशा प्रकारचं त्यांचं कामकाज आतापर्यंत. एखादा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याची चौकशी करतो म्हणतात, पण त्याचा कधी अहवाल येत नाही, त्याचा कधी निर्णय होत नाही, काही होत नाही. आणि शेवटी विरोधी पक्षाच्या हातामध्ये जी आयुध आहेत, आम्ही प्रश्नोत्तराच्या तासाला आम्ही जेव्हा प्रश्न आमचे लागतात तेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा इतकी खोटी उत्तरं देतात की आम्हाला मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो आम्हाला माहिती असतं, परंतु प्रशासकीय म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की विकासक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांची युती झालेली आहे, हे मी नाही म्हटलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि तसाच कारभार, ह्या भ्रष्ट युतीचा कारभार, आम्ही कुठलाही प्रश्न आपत्कालीन, काल मी संजय गांधी ह्याच्यामध्ये उद्यानामध्ये लागलेल्या आगीबद्दल शासनाने आम्हाला सभागृहाला माहिती द्यावी, अजूनपर्यंत दिली नाही. मी पतंगरावना 4 वेळा सांगितलं, अहो द्या, किती वन जळलंय, किती वन्य प्राणी जळले आहेत. हा, मला माहिती नाही, मी विचार करतो. काय सांगणार आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अशा प्रकारचे शहराचे विषय मांडतो, पण ह्याला उत्तरं नाहीत. घोसाळकर साहेब, मला असं सांगा, नागपूर अधिवेशनामध्ये आपण आदर्श घोटाळा हा मुद्दा खूप लावून धरला होता. पहिले जवळजवळ आठवडा संपूर्ण हा आदर्श घोटाळ्यामुळे गाजलेला होता. त्यानंतर आता FIR दाखल झाली, माजी मुख्यमंत्र्याविरुद्ध 420चा गुन्हा दाखल झाला, 13 नंबरचे आरोपी झाले, 14वं रत्न पण त्याच्यामध्ये आता ऍड झालं, जयराज फाटकांवरती पण आरोपपत्र आता दाखल झालं. या सगळ्या कारवाईनी आपली समाधान झालंय का? प्रश्न असा आहे की त्यावेळेला अशोकराव चव्हाणांनी आम्हाला सभागृहात उत्तर दिलं याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे, हे कायदेशीर आहे. त्याच्यानंतर दुसरं मुंबईचं मागचं अधिवेशन झालं त्यावेळेला दोघेही होते, त्यावेळेलाही अशोकराव चव्हाणांनी उठून, सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी उठून तिथं समर्थन केलं. मी माझ्या नातेवाईक मिलिटरीमध्ये कुठे आहेत त्यांना दिलेलं आहे, मी काही केलं नाही, काही केलं नाही, काही केलं नाही त्या सभागृहात. त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणतात आदर्शमध्ये घोटाळा आहेच, आदर्शमध्ये घोटाळा आहे. बरं ठीक आहे, मान्य केला. त्याच्यात 13 आरोपी त्याच्यामध्ये आहेत आलक्ष्यामध्ये. मग 13 आरोपीपैकी किती लोकांना तुम्ही अरेस्ट केली? मग मी अशोक चव्हाणांना, जे कोण असेल अशोक चव्हाणांची कोण असेल, तुम्ही जयराज फाटकांच्या घरावरती गेलात. एक मराठी चांगला IAS ऑफिसर तो स्पष्टीकरण देतो, 50 लाख रुपये मिळाले, व त्या बाकीच्या ह्याच्यातून भिंतीतून करोड रुपये मिळाले. म्हणजे तुम्ही एवढं फास्ट केलं, मग तुम्ही बाकीच्या लोकांवरती का करत नाही? तुम्ही विलासरावांचा पण याच्याशी संबंध आलाय, त्यांची चौकशी का करत नाही? मग त्यांना प्रमोशन दिलं, त्याच्यावरती आम्ही नाही, न्यायालयाने ताशेरे ओढले. अजून काय करायचं विरोधी पक्षाने मला सांगावं. म्हणजे आदर्शच्या बाबतीमध्ये जे काही आरोपपत्र दाखल झाले त्यात अजूनपर्यंत विरोधी पक्षाचं समाधान नाहीये. आज काल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं विधानवरच्या सभागृहामध्ये की या सगळ्या पद्धतीनं मला जावं लागणार. समजा रामानंद तिवारी आणि लाला सारखे IAS अधिकारी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामधून मुख्यमंत्र्यांना आव्हान देतात, आम्ही जाणार नाही, आम्ही जाणार नाही पद सोडून. हे महाराष्ट्राने बघितलंय. ह्याचं कारण काय? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय हे त्यांनाही माहिती आहे. म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सांगायचं तुम्हाला उद्या तुम्हाला कामावर यायचं नाही आलक्ष्यामध्ये, तुम्ही या घोटाळ्यात, आणि त्यांनी सांगायचं IAS अधिकाऱ्यांनी. म्हणजे राज्य चालवते कोण आणि या राज्याला भीती आहे का? कोण रामानंद तिवारी, कोण तो लाला? हे सगळे भ्रष्टाचार करून यांच्या संगमताने हे माजलेले लोक आहेत आलक्ष्य. ते बोलतात. तर आता मला सांगा बघू द्या, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके हतबल असतील तर आम्ही काय करणार विरोधी पक्ष? धन्यवाद घोसाळकर साहेब, आपण अतिशय मोकळेपणाने या विषयावर चर्चा केली. हा विषय खरं तर अजूनही तासभर याच्यामध्ये रंगू शकतो, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय. खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.